दादा, आज बरेच लोक काही तक्रार घेऊन तुमच्याकडे आले होते. काय विषय होता आणि काय सांगा? माझ्या इथे रुद्राक्ष बिल्डिंग म्हणून आहे वैशाली नगरमध्ये. तिथे कमीत कमी 5,000 लोक वैशाली नगरमध्ये राहतात. तिथे जी नॉर्थचे काही लोकांना इकडे अलॉटमेंट देण्यात आलेली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये गणुबा कंपाऊंडनी सावित्री निवास याच्यातले कमीत कमी 50 रूम बाधित झालेले होते. त्यांची झोपडे तोडलेले आहेत, पण त्यांना अद्याप रूम मिळालेले नाहीत. ह्याच्या बाबतीत माननीय मी मुख्यमंत्री मोदयांना निवेदन दिलं होतं. त्यांनी कमिशनरकडे त्या बैठक लावायला सांगितली होती. आणि स्वतः श्रीकांत शिंदे त्या बैठकीला हजरसुद्धा होते. आणि त्याच्यामध्ये असं ठरण्यात आलं आणि असा कायदासुद्धा आहे की स्थानिकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे 3 किलोमीटरच्या आतमध्ये. तसं असतानासुद्धा त्या बैठकीमध्ये तसं ठरलं होतं की बाबा या लोकांना तिथे PAP देण्यात यावं, जे पात्र लोक आहेत. त्याच्यामध्ये 45 लोक पात्र आत्ता झालेले आहेत आणि त्यांना तिथे PAP द्यायचं ठरलं. तशा बाबतीत मान्य तेव्हा आयुक्त चेल साहेब होते, त्यांनी तसे आदेशसुद्धा दिले की बाबा ते त्यांना कुणाला दिले असतील ते कॅन्सल करून ह्या लोकांना, माझ्या स्थानिक लोकांना तिथे प्राधान्य देण्यात यावं. त्याच्या बाबतीचा मिनिट्स आणि महानगरपालिकेचं माझ्याकडे सर्व डिटेल्समध्ये आहे. मिटिंग्स आणि झालेले त्याच्यावर त्यांनी दिलेले आदेशसुद्धा. नंतर महानगरपालिकेचे वार्ड ऑफिसरनी पण त्या बाबतीत तसं कळवल्याचं त्याचेसुद्धा माझ्याकडे आदेश आहेत. तरीसुद्धा जाणून बुजून इथे अशा लोकांना पाठवण्यात आलं होतं. तर माझा प्रश्न साधा होता की माझ्या लोकांनी जायचं कुठे, आमच्या इथल्या स्थानिक लोकांनी जायचं कुठे. आणि तिथल्या लोकांचा तीव्र विरोध की बाहेरची लोक इथे तुम्ही का घुसवताय म्हणून आज सर्व लोक इथे आली होती. कमीत कमी 400-500 लोक आज इथे आले होते मला भेटायला. आणि त्यांनी तो विषय मांडला. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी निवेदन देतो आणि गगराणी साहेबांना पण आज निवेदन पाठवत आहे. दोघांनाही 2 निवेदन पाठवत आहे की इथे बाहेरच्या लोकांना इथे आणून टाकू नये. माझ्या स्थानिकांना जे ठरलं होतं त्याप्रमाणे स्थानिकाला पहिलं प्राधान्य द्यावं. त्याच्यासाठी आज पत्रावर मी केलेलं आहे. आणि बाहेरची लोक जर इथे आली तर मी त्याचा तीव्र निश्चित कराने मी आंदोलनसुद्धा करेन. मग पण ही वाईट चालवा पहिली. हो, पहिला तेच. दादा, विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना उभाटातर्फे अनेक लोकांच्या नावाची चर्चा आहे सुद्धा आणि ते तयारी पण केली आहे. काही फरक पडणार आहे ते या लोकसभा विधानसभा निवडणुकीत? गेली 5 वर्ष मी सातत्याने मतदारसंघामध्ये कामं करत आहे आणि जनतेच्या प्रश्नाची उकल मी पूर्णपणे करत आहे. आज तुम्ही मला छोटे छोटे प्रश्न असतील, लोक काय झालं तर एका मंत्र्याकडे गर्दी नसते तेवढी माझ्या ऑफिसला गर्दी असते. त्यामुळे जनता मायबाप ठरवेल काय करायचं आहे ते. आणि मला खात्री आहे मी जी कामं केलेली आहेत त्याच्यामुळे माझी जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बाकी पावसाला आल्यावर बऱ्याच आलंब्या येतात, त्या छत्र्या तुटूनसुद्धा जातात. पण आम्ही कायमचे इथे आहोत आणि जनतेची सेवा करणारे आहोत. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जी चांगला फंड देऊन जनतेची कामं करायला आशीर्वाद दिलेले आहेत, त्यामुळे जनतेची बरीच कामं झाली आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की जनता आशीर्वाद जो काम करतो त्याच्या पाठी देईल, जे त्यांच्याबरोबर सदैव उभे असतात त्यांच्या पाठी देईल. काय सांगाल आपण एकंदरीत तुमच्या परिसरात PAPचे जे फ्लॅट शेफ्टिंग पालिका करत आहे त्याच्यात विरोध करतात, काय एकंदरीत? माझ्या मतदारसंघामध्ये गणुबुवा कंपाऊंड असेल, त्याच्यानंतर सावित्री निवास असेल, आणखीन बऱ्याच ठिकाणचे आहेत. त्यांचे झोपडे आपण तोडलेले आहेत आणि त्यांचे पात्रसुद्धा आहेत. त्यांना अजून घरं मिळालेली नाहीत. त्याच्यासाठी मी 3 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहे. ह्या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं, त्यांनी कमिशनर साहेबांना सांगितलं होतं. तेव्हा चल साहेब होते, स्वतः श्रीकांत शिंदेसुद्धा त्या मिटिंगला हजर होते. त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं होतं की स्थानिकांना पहिलं प्राधान्य द्यायचं. आणि असं महानगरपालिकेमध्ये थोडासा कायदासुद्धा की 3 किलोमीटर स्थानिकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. परंतु तसं न करता माझ्या लोकांना, पात्र असलेल्या लोकांना न देता आज मला लक्षात आलं काल की जी नॉर्थचे काही लोकांना इकडे पाठवण्यात आलेले होते, 30-40 लोकांना. स्थानिकांचा सुद्धा त्याला प्रचंड विरोध होता. म्हणून आज स्थानिकसुद्धा कालपासून रस्त्यावर उतरले होते आणि आज माझ्याकडे स्वतः आले होते स्थानिक. आणि महानगरपालिकेमध्ये आपण घेतलेल्या मिटिंगचं माझ्याकडे पूर्ण डिटेल्ससुद्धा आहे त्या मिटिंगचं. त्यामुळे तसं असतानासुद्धा आज बाहेरचे लोक इथे येणार तर ते कसं आम्ही खपवून घेणार आहे. माझ्या पहिल्या स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे, हे माझं निवेदन आहे, माझं म्हणणं आहे. स्थानिकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच्यातून धारावी आणि मायमची जर लोक इथे आणणार तर आमची ती जनता पण सहन करणार नाही, स्वतः मी सुद्धा सहन करणार नाही. आणि त्याच्या विरोधात मग महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करावं लागलं तर मी रस्त्यावर उतरेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.